प्रांताधिकारी यांची भेट। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मानमोडी ग्रामस्थांना दिली प्रांताधिकारी यांनी भेट। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसलेले मानमोडी येथील ग्रामस्थ सरपंच हे आमरण उपोषण करत असून मानमोडी तालुका बोदवड येथील पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला असून ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून कारवाईमध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी येथील सरपंच ग्रामस्थ उपोषणास बसलेले आहेत। सदर दिनांक 28 जानेवारी रोजी भुसावळ येथील प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी भेट दिली। त्यांनी तोंडी आश्वासन दिलेले आहे की सदर चौकशी करून जे कोणी अधिकारी या दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। उपोषण बसलेला आहे तरी सुद्धा यांना कुठलाच काही न्याय दिला नाही शासनाने। आणि आता सध्या प्रांत साहेब या ठिकाणी आले होते, त्यांनी यांना काय आश्वासन दिलं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। प्रांत साहेब या ठिकाणी आले होते, तुम्हाला साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या म्हणजे तुमच्या उपोषणासंदर्भात? प्रांत साहेब तर आमच्या उपोषणामध्ये आले, त्याबद्दल पण यांचे आम्ही आभार मानले। कारण आमचं उपोषण 26 जानेवारीपासून चालू असताना पाणी पुरवठ्याचा कुठलाही अधिकारी इथं आले नव्हता, पण प्रांत साहेब तरी आले होते, त्यामुळे त्यांचे आभार प्रथमतः आम्ही त्यांचे आभार मानले। प्रांत साहेबांचा विषय असा होता की बा यांची कार्यवाही पुढं चालू राहणार आहे, समिती नेमलेली आहे। आपलं शिवसाहेबांनी त्रिस्तरीय समिती नेमलेली असून ते उद्या मोजमाप वगैरे करायला तिथं गावामध्ये जाणार आहेत, तर तुम्ही तुमचं उपोषण आता सोडवून घ्या अशी प्रतिक्रिया त्यांची होती। पण आमची मागणी होती की आम्ही सदर 2 वर्षापासून पाठपुरावा करत असताना मागे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये 28/2/2023ला उपविभागीय अभियंता विद्यानगर यांनी कामांचे मूल्यांकन करून त्यामध्ये 7,84,346 रुपयाची तफावत काढलेली होती। म्हणजे काम न करता साधारणतः 8 लाखाचा अपार या समितीने केलेला आहे, यामध्ये सिद्ध झालेलं होतं आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश पण काढलेले होते। तरी शिवसाहेब आणि माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील पालकमंत्री यांच्या सूचना देऊनसुद्धा तसेच शिवसाहेबांच्या आदेशानुसार मान्य कार्यकारी अभियंता आणि संबंधित त्यांचे डिपार्टमेंट यांनी अक्षरशः शिवसाहेबांच्या आदेशाला केराची टोपली दिली होती। म्हणजे 2 वर्ष झाले कुठलीही कारवाई केली नाही। सदर आमचा पाठपुरावा चालू असताना आम्ही नेहमी वारंवार पत्रव्यवहार करत असताना यावरती कुठलीही कारवाई केली गेली नाही। आम्ही अक्षरशः गावाचं काम बघू शकता, आपण वरचा फोटो बघू शकता 2 तारखेचा आहे आणि त्या साईडचा फोटो बघू शकता 4 तारखेचा आहे। म्हणजे गुन्हे दाखल होण्याच्या भीतीपोटी या मागील समितीने रातोरात काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आपण भ्रष्टाचार करतो आणि तोच भ्रष्टाचार आपण लपवत आहे हे दाखवण्याकरता त्यांनी सिद्ध करून दाखवले आणि आम्ही यांचे फोटो सगळे नोटकॅममध्ये काढून ठेवलेले आहेत। आणि माझ्या माहितीप्रमाणे नोटकॅम हे कधीही खोटं नसतं, ते काही बनावट नसतं, त्यामुळे आम्ही आमचे उपोषण मोडलेले नाही। कारण तरी सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी बसले, प्रांत साहेबांनी तुम्हाला सांगितलं की तुमचं उपोषण सोडवा, तरी सुद्धा तुम्ही उपोषण सोडवले नाही आणि तुम्हाला कुठलाच काही नाही अजून भेटला नाही। आपल्या मार्फत मी आपणास एकच सांगू इच्छितो, सदर प्रकरण हे 2 वर्ष आधीपासून चालू असताना आम्ही 26/12/2024 रोजी आम्ही पत्रव्यवहार केला होता, ते तात्काळ गुन्हे दाखल केला होता। त्याच्यामध्ये आमचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की येणाऱ्या 26 तारखेपर्यंत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषणात बसणार आहोत। आम्ही अल्टिमेटम इशारा दिलेला होता, तरी या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं। स्वतः शिवसाहेबांच्या प्रति आम्ही हे कार्यवाही करण्याचा प्रस्थापित केले होते, तरी अधिकाऱ्यांनी कुठलीही दखल घेतली नाही। आणि एक शोकांतिका अशी आहे, आमच्या गावच्या महिला सरपंच लोकप्रतिनिधी इथं उपोषणाला बसता आणि हे प्रशासन त्यावरती कुठलीही कारवाई करत नाही, ही शोकांतिका इथं बोदवड तालुक्यामध्ये आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही शासकीय अधिकारी आणि तरीसुद्धा यांना कुठलाच काही न्याय मिळाला नाही, तरीसुद्धा या ठिकाणी त्यांनी उपोषण सोडवलं नाही। या ठिकाणी काही प्रतिक्रिया जाणून प्रांत साहेब आले होते,
आम्ही त्यांच्या बोलण्याला मान दिलेला आहे, परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांवर, त्यांच्या प्रशासनावर आम्हाला बिलकुल आता विश्वास राहिलेला नाही. आमच्या गावकऱ्यांना पण विश्वास राहिलेला नाही, कारण आम्ही 2 वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत. 1 महिन्याआधी आम्ही त्यांना पत्रव्यवहार करून सांगितलं होतं आम्ही उपोषणाला बसणार आहे, तरीसुद्धा ते आता येऊन आम्हाला विनवण्या करतायत, तोंडी विनवण्या करतायत. ते आम्हाला ते कोणतेही कागदपत्र ठोस पुरावा घेऊन आमच्यापर्यंत येत